हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 24 जुलैचा लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. नंदिनी आणि जीवा एकमेकांशी बोलत असतात तेव्हा नंदिनी जीवाला सांगत असते की तुम्हाला तुमच्या फक्त आईबाबांना सांगावं लागणार आहे, पण मला ही तारेवरची कसरत 2 वेळा करावी लागणार आहे. एकदा या आईबाबांना आणि एकदा माझ्या आईबाबांना. तेव्हा जीवा बोलतो हे डोक्यातच नाही आलं माझ्या, कसं सांगणार आहेस त्यांना? तेव्हा नंदिनी बोलते माहीत नाही, बघू, झोपा ना तुम्ही, मी पण माझं काम आवरलं की झोपतेच. इकडे पिहू आपल्या खोलीत बसून रडत असते आणि मनात बोलत असते. तिला ते सगळं आठवत असतं की वसू आणि रम्या काय बोलत असतात ते. तेव्हा पिहू बोलते की ही गोष्ट खरंच खूपच डेंजर आहे, मला ना कोणाला तरी सांगायला हवं. मी काहीच लपवणार नाही, पण सांगू कुणाला? इकडे वसू रम्याला बोलत असते की काय होतंय, माझा उजवा डोळा फडफडतोय नुसता. तेव्हा रम्या बोलते अगं 2 मिनटं शांत बस, झोप, डोळे बंद कर, मग होईल नीट. तेव्हा वसू बोलते रम्या काही वाईट नाही ना अगं होणार? तेव्हा रम्या बोलते अगं कशाला काय वाईट होतंय, उलट पार्थ आणि काव्याच्या डिवोर्समुळे सगळं चांगलंच होणार आहे. तेव्हा वसू बोलते की नाही, मला काहीतरी वेगळंच वाटतंय. ते पार्थ आणि जीवा कसं दीपकला शोधायला गेले होते. तेव्हा रम्या बोलते की हे बघा इथे दीपकचं प्रकरण संपलंय, जुनं झालंय ते आता. तेव्हा वसू बोलते खरंच काही होणार नाही ना? तेव्हा रम्या बोलते तू ना अति करते आई. तेव्हा वसू बोलते की नाही गं, खरंच मला भीती वाटते. आणि वसू बोलते की देवा प्लीज नको रे काही होऊ देऊ, बघ माझा डोळा पण फडफडतोय. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी पिऊ घाबरत घाबरत नंदिनीच्या खोलीत येते आणि बोलते वहिनी वहिनी. तेव्हा नंदिनी बोलते अगं बाळा काय झालंय, किती घाम आलाय तुला? पिऊ खूप घाबरलेली असते. तेव्हा नंदिनी तिची समजूत काढत असते, तिला विचारत असते. तेव्हा नंदिनी बोलते आई बाबा घरात नाहीत म्हणून घाबरली का, मी फोन करू का त्यांना? तेव्हा तेव्हा पिहू बोलते नाही नाही वहिनी, मी ऐकलं. तेव्हा नंदिनी बोलते कोण बोललं तुला, काय काय ऐकलंस बाळा, नीट सांग. तेव्हा पिहू थोडी शांत होते, तिच्या कानात वसूचा आवाज घुमत असतो. तेव्हा ती जोरात बोलते वहिनी. तेव्हा नंदिनी बोलते की पिहू जरा शांत हो बाळा बस जरा तू. तेव्हा पिहू बोलत असते की तू विश्वास ठेवशील की नाही ते नाही माहिती, पण बाकीचे तर ठेवणारच नाही, तुला कसं सांगू मी तुझ्याबद्दल जे कळलंय मला. पिहू हे मनात बोलत असते. तेव्हा नंदिनी तिला हात लावते आणि बोलते पिहू अगं काय झालं बाळा, बोलतीस ना, बोल ना. तेव्हा पिहू बोलते मी तुझ्याबद्दल ऐकलं ते. तेव्हा पिहू पटकन बोलते काही नाही नंतर बोलते आणि पळून जाते. तेव्हा नंदिनी तिला पिहू पिहू आवाज देते. तेव्हा नंदिनी बोलते काय झालं हिला नक्कीच मला काहीतरी सांगायचं होतं, पण काय सांगायचं होतं? तेव्हा पहाड तिकडे अनिशाला फोन लावतो आणि बोलतो की काव्या मला म्हणाल्या की ते दिवसभर आज तुमच्याकडेच असतील रिव्हिजन करायला. तेव्हा पहाड अनिशाला बोलतो की एक रिक्वेस्ट होती, म्हणजे माझा विषय काढून त्यांच्याशी काही बोलू नका, म्हणजे इन जनरल, म्हणजे माझ्यावर सुद्धा काही चिडवाचिडवी होत असेल तर तसं करू नका. मला त्यांनी अभ्यासावर फोकस केलेला आवडेल, त्यांच्यासाठी मला आता कुठलंच डिस्ट्रॅक्शन नको आहे. थोडं तिथे पिहू रडत येते. तेव्हा पिहू रडत बोलते पार्थ दादा मला ना ते काही बोलायचं होतं तुझ्याशी. तेव्हा पार्थ बोलतो अगं पिहू बाळा, अगं किती घाम आलाय तुला, केवढी थरथर कापतेस तू, काय झालं? तेव्हा पिहू बोलते तेव्हा पिहू घाबरत बोलत असते की मी ते ऐकलं होतं काहीतरी. तेव्हा पार्थ बोलतो काय ऐकलं होतंस तू? तेव्हा पिहू एकदम गोंधळलेल्या अवस्थेत बोलत असते. तेव्हा पार्थ बोलतो हो सहज, म्हणूनच कोणाचं काय ऐकलंयस तू? तेव्हा पिहू मनात बोलते सांगू का दादाला? तेव्हा पिहू मनात बोलत असते नंदिनी वहिनीसारखं त्याने पण खूप सफर केलं आहे, काय करू मी, सांगू की नको? तेव्हा पार्थ बोलतो काय झालं बोल, तू घाबरू नकोस. तेव्हा पिहू टॉपिक डायवर्ट करते, मी ते काहीतरी मागायला स्केच पेन घे. पिहू स्केच पेन देतो, पण पिहू जायला लागते. तेव्हा पार्थ बोलतो ए पिहू थांब, तू काहीतरी सांगायला आली होतीस कोणाबद्दल तरी, काहीतरी ऐकलेस तू आणि आता स्केच पेन घेऊन. तेव्हा पिहू परत टॉपिक चेंज करते, अरे ती ड्रॉइंग काढायची होती ना म्हणून आले होते, आणि निघायला लागते. तेव्हा पिहू निघून जाते. पार्थ पिहू पिहू आवाज येतो. तेव्हा पार्थ मनात बोलतो की पिहू नेमकं काय सांगणार होतीस? इकडे मानिनी किचनमध्ये फोनवर बोलत असते मंजूशी. तेवढ्यात तिला पिहू दिसते आणि पिहू जोरजोरात खोकलत असते. तेव्हा मानिनी बोलते पिहू बाळा काय झालंय तुला, आणि तू अशी का बसलेली आहेस, आणि तुला ताप किती आहे? तेव्हा मानिनी विचारते तुला कोणी काही बोललंय का बाळा? तेव्हा पिहू बोलते नाही मी काहीतरी ऐकलंय. तेव्हा मानिनी बोलते ऐकलंयस, कोण काय बोललं बाळा? तेव्हा पिहू बोलत असते मी काहीतरी ऐकलं असं बोलत पिहूला खाली पडते आणि पिहू कशी तरी करायला लागते. तेव्हा मानिनी जोरात आवाज देते नंदिनी पार्थ. तेवढ्यात जीवा आणि नंदिनी पळत येतात. तेव्हा सगळे पिहूला पकडतात, काय झालं म्हणून. तेव्हा वसू येते, रम्याला बोलते पाणी दे पटकन. रम्या पाणी देते. तेव्हा नंदिनी बोलते की नाही पाणी नका, फिट आल्यावर पाणी द्यायचं नसतं. तेव्हा सगळे पिहूकडे असतात, कोणी हात चोळत असतं, कोणी पाय चोळत असतं. तेव्हा जीवा पण बोलतो 1 मिनिट पॅनिक होऊ नका प्लीज. तेव्हा नंदिनी पिहूला बोलते पिहू तू ठीक आहेस ना बाळा, डोळे उघड, आणि पिहूला तिथे जाऊन चेअरवर बसवतात. तेव्हा वसू पिहूच्या गालाला हात लावते आणि बोलते पिहू काय झालं बाळा? तेव्हा पिहू वसूकडे बघून घाबरून नंदिनीला बिलगते.
तेव्हा वसू मनात बोलते, पिहू माझ्यापासून घाबरून मला दूर का झाली अशी, नक्की काय झालं हिला. तेव्हा जीवाही बोलतो, मला एक गोष्ट कळत नाही, हिला अचानक कशी काय फिट आली. तेव्हा पार्थ बोलतो, अरे स्केच पेन घ्यायला आली होती तेव्हाही अशीच थरथरत होती, घाबरली होती. तेव्हा नंदिनी पण बोलते, मगाशी माझ्याही रूममध्ये आली होती तेव्हाही घाबरलेलीच होती. तेव्हा मानिनी पण बोलते, मी इथे फोनवर बोलत होती तर तिथे कोपऱ्यात बसली होती घाबरून, घाम फुटला होता. तेव्हा मानिनी बोलते, मी तिला बोलली की तुला काहीतरी औषध देते, तर म्हणाली मी काहीतरी ऐकलं आहे, मला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा वसूचा डाऊट क्लिअर व्हायला लागतो. तेव्हा वसू थोडी घाबरते. तेव्हा नंदिनी बोलते, पिहू काय सांगायचं आहे सांग ना. तेव्हा पिहू काहीतरी बोलणार तेवढ्यात वसू जोरात बोलते, अरे मिथुन आणि मंजू कुठे गेले, या पोरीला फिट येतात आणि आईबाप बाहेर हुंडळत आहेत कुठे. मानिनी असं कसं करतायत, आईबापांनाच सांगेल ना. तेव्हा जीवा बोलतो, एक मिनिट मी करतो फोन. तेवढ्यात नंदिनी बोलते, पिहू अजिबात घाबरू नकोस, काय सांगणार होतीस, बघ सगळे तिथे. मामींना काय सांगत होतीस, काय ऐकलंस ते बोल ना. तेव्हा पार्थी बोलतो, बोल. तेव्हा पिहू बोलायला लागते. तेवढ्यात वसू बोलते, काय सांगणार होतीस. तेव्हा पिहू वसूकडे बघते घाबरत. तेव्हा वसू बोलते, सांगणार होतीस का काही. तेव्हा पिहू नंदिनीला बोलते, मला रूममध्ये घेऊन चल, माझं डोकं दुखतंय. तेव्हा सगळे तिला रूममध्ये घेऊन जातात. तेवढ्यात जेव्हा तिथे तिच्या आईवडिलांना कॉल करून येतो तेव्हा पार्थ बोलतो, ही पिहू एवढी काय घाबरली आहे, नक्की काय ऐकलं हिने. तेव्हा जीवा बोलतो, तेच तर कळत नाही आहे, पण इतकी का घाबरली आहे ती. तेव्हा वसू बोलते, नक्की पिहूच माझ्या दरवाजा बाहेर होती, म्हणजे हिने सगळं बोलणं ऐकलं असेल तर. तेव्हा मानिनी पिहूला तापाची गोळी देते. तेव्हा पिहू गोळी घेऊन झोपते. रात्री पार्थ डायनिंग टेबलवर बसलेला असतो. तेव्हा त्याला आठवत असतं की तो काव्याला बोलत असतो हॉटेलमध्ये की सही करा, कारण अजून जर मी तुमचे असे सुंदर एफर्ट्स बघत राहिलो तर तुम्हाला सोडणं कठीण जाईल काव्या. पार्थ तिथे बसलेला असतो. नंदिनी तिकडनं पायऱ्यांवरनं खाली येते. तेव्हा नंदिनी पार्थला बघून जायला लागते. तेव्हा पार्थ तिच्याकडे बघून बोलतो, नंदिनी. तेव्हा पार्थ बाजूला चेहरा करून डोळे पुसतो. तेव्हा नंदिनी तिथे येते आणि बोलते, सॉरी मी. तेव्हा पार्थ बोलतो, परत जायला निघालात. तेव्हा नंदिनी बोलते, नाही सॉरी, काय होतं दरवेळी मी इथे येते आणि योगायोगाने तुम्ही इथे बसलेले असतात, असं वाटलं कधीतरी इथे यावं, एकटं बसावं, माझी अडचण नको म्हणून मी जात होते. तेव्हा पार्थ बोलतो, ज्यांची दुःख एक असतात त्यांना एकमेकांची अडचण होतच नाही कधी. तेव्हा पार्थ नंदिनीला बोलतो, बसा. तेव्हा नंदिनी तिथे बसते. तेव्हा नंदिनी बोलते, डिवोर्स कधी घ्यायचा याचा विचार करताय ना. तेव्हा पार्थ बोलतो, दुसरा विषयच काय आपल्याकडे. तेव्हा नंदिनी बोलते, नाही तसं नाही, आपल्या डोक्यात डिवोर्सबद्दल विषय सुरू आहे, पण बाकी घरच्यांना बरीच टेन्शन आहे. आईंना पिहूची खूप काळजी वाटते. आत्ता पिहूची औषधं द्यायला मी त्यांच्या रूममध्ये गेलो होतो. पिहूंना त्यांची खूप काळजी, पिहूची खूप काळजी वाटते त्यांना. बिचाऱ्यांना माहिती नाही की आपल्या मनात डिवोर्स नावाचं वादळ डोकावतं आहे. तेव्हा पार्थ बोलतो, आपण ते आहोत की आपल्या पार्टनरच्या बाजूचं आईस्क्रीमसुद्धा आपणच खातो, त्यांच्या बाजूचं प्रेमसुद्धा आपणच करतो, त्यांना हवा तो डिवोर्स आपणच देऊन टाकतो. तेव्हा नंदिनी बोलते, खरं आहे, जीवा आणि मी आम्ही डिवोर्स फायनल केला आहे. तेव्हा पार्थ बोलतो, आम्ही पण. तेव्हा नंदिनी बोलते, कधी केलात. तेव्हा पार्थ बोलतो, पूजेच्या दिवशी सकाळी सत्यनारायणच्या पूजेला जोडीने बसू, नंतर डिवोर्स फाईल करणारं जगातलं पहिलंच कपल असेल. तेव्हा नंदिनी बोलते, नाही दुसरं. तेव्हा पार्थ बोलतो, म्हणजे पूजेच्या दिवशी तुम्ही पण. तेव्हा नंदिनी बोलते, हो, आणि आत्ता मला कळलं की त्या दिवशी तुम्ही पूजेच्या दिवशी का उठलात. तेव्हा नंदिनी बोलते, खूप वादळ सुरू असेल ना मनात. तेव्हा पार्थ बोलतो, माझ्या मनात नक्की काय सुरू असेल हे फक्त तुम्हीच ओळखू शकतात, कारण तुमची ही अवस्था काही वेगळी नसेल. तेव्हा नंदिनी बोलते, हो, आता डिवोर्सचं पहिलं पाऊल टाकून या दोघांना आपण कसं समजावून तर आलो आहे खरं, पण यापुढची वाट फारच कठीण आहे. तेव्हा पार्थ बोलतो, आईबाबांना सांगणं तर कठीण आहे, कसं जमणार आहे कोणास ठाऊक. तेव्हा नंदिनी बोलते, पण जमवा तर लागेल ना पार्थ, मी तर उद्याच सांगून मोकळी होणार आहे. खरं तर पिहूचं जे काही झालं त्यामुळे कोणीच मनस्थितीत नव्हतं आज, नाहीतर मी आजच बोलली असती. तेव्हा पार्थ बोलतो, खरं तर मी सुद्धा हिंमत एकवट करण्याचा प्रयत्न करतोय, बघू कसं जमतं. तेव्हा नंदिनी मागे बघते आणि बोलते, काव्य नाही आली अजून, बराच उशीर झाला तिला यायला. तेव्हा पार्थ बोलतो, अनिशाकडे गेले अभ्यासाला, अनिशाचा मेसेज आला होता की ते आज तिकडे स्टे करणार आहेत, पण यावेळेला मी त्यांच्याकडे डोळे लावून नाही बसलो, ते आता इंडिपेंडंट आहेत खऱ्या अर्थाने. आणि नंदिनी तिथून निघून जाते. पार्थ तिथेच बसून असतो. इकडे जीवा सकाळी झोपलेला असतो खाली वळकटीवर. मानिनी त्याला हात लावते आणि बोलते, जीवा उठ. तेव्हा जीवा बोलतो की झोपू दे ना. जीवा बोलतो, झोपू दे ना गाई, मला माझा मऊ बेड सोडवत नाही आहे. तेव्हा जीवा बोलतो, ही मऊ उशी, हा मऊ स्पिंग बेड, असं वाटतं की या बेडला 24 तास चिपकून राहावं. तेव्हा मानिनी बोलते, स्वप्न बघतोयस का. तेव्हा जीवा बोलतो, मी कशाला स्वप्न बघू. तेव्हा मानिनी बोलते, कारण तू जमिनीवर झोपला आहेस. तेव्हा जीवा खटकन उठतो. तेव्हा मानिनी हसते. जीवा बोलतो, सॉरी. तेव्हा मानिनी हसत बोलते, काय बडबडतोयस तू. तेव्हा जीवा बोलतो, किती हसणार आहेस आता. तेव्हा मानिनी बोलते, अरे हसण्यासारखंच वागतोय तू, तुझ्याकडे खरा मऊ बेड असताना जमिनीवर तू बेडची स्वप्न का बघत असशील. तेव्हा जीवा बोलतो, का बघतो,
आपण स्वप्नात काहीही बघू शकतो ना. तेव्हा मानिनी हसते आणि बोलते की पण मग जमिनीवर का झोपलाय. तेव्हा जीवा बोलतो अगं झोपलंय ते, झोपेत पडलो असेल ग झोपेत खाली. तेव्हा मानिनी बोलते एवढ्या लांबून झोपेत पडलास, छान पांघरून वगैरे अंथरलं मग पडलास का. तेव्हा जीवा जोरजोर हसायला लागतो. तेव्हा जीवा बोलतो मस्करी केली ग. अगं 2 दिवसापासून ना पाठ कंबर इतकं दुखतंय, म्हटलं जरा जमिनीवर झोपून बघावं फॉर अ चेंज. तेव्हा मानिनी बोलते तू अजूनही जमिनीवर झोपतोयस का बाय एनी चान्स. तेव्हा जीवा बोलतो छे मी का जमिनीवर झोपू, मी का जमिनीवर झोपेल. तेव्हा मानिनी बोलते भांडलायस का नंदिनीशी. तेव्हा जीवा बोलतो मी काय भांडखोर वाटलो का तुला. तेव्हा मानिनी बोलते नाही ना. तेव्हा मानिनी बोलते माझी तिन्ही मुलं गुणी आहेत आणि माझ्या 2 सुनासुद्धा गुणी आहेत. तेव्हा जीवा बोलतो पण या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त गुणी कोण आहे, मी आहे. तेव्हा मानिनी बोलते माझा सगळ्यात जास्त गुणी मुलगा उठला का नाही लवकर. तेव्हा मानिनी बोलते उठ चल, तुझ्याशी अशी बडबडत बसली तर मला कामं आहेत, चल लवकर. तेव्हा जीवा बोलतो आलो लगेच आलो. तेव्हा मानिनी गेल्यावर जीवा बोलतो थोडक्यात वाचलोय आज, नाहीतर आईला सगळं कळत होतं की मी खालीच झोपतो. नाही पण आईला हे कळून चालणार नाही आहे. तेव्हा जीवा बोलतो पण मी खाली का झोपतोय रोज, माझी खोली, माझा बेड आणि मी रोज खाली झोपतोय. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.